शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025ची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थी आणि भावी शिक्षकांचं आजच्या या तास क्रमांक 12मध्ये स्वागत आहे. महमूद मुलानी ऑनलाईन एज्युकेशन या शैक्षणिक चॅनलच्या माध्यमातून आपण टेट परीक्षेची तयारी करतो आहोत. त्याचाच एक भाग म्हणून टेट 2022मध्ये झालेल्या परीक्षेमधील काही प्रश्न आपण या ठिकाणी स्पष्टीकरणासह अभ्यासत आहोत. आणि आजचा जो आपला प्रश्न आहे तो दिशा म्हणजे डायरेक्शन याबद्दलचा, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य या ज्या दिशा आपल्याला माहीत आहेत त्यांच्याबद्दलचा अभ्यास आपण करणार आहोत. तत्पूर्वी याच प्रकारचे आणखी व्हिडिओज पाहण्यासाठी वरती जे आय बटन दिसतं आहे त्याला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला प्लेलिस्ट मिळेल आणि त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला सगळे व्हिडिओज सापडतील, ते सुद्धा पहा. त्याबरोबरच चॅनलला सबस्क्राईब करा हे सांगण्याची वेगळी आवश्यकता नाही. म्हणजे त्याबरोबरच नोटिफिकेशन तुम्हाला मिळण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ आपल्या इतर मित्रांना, मैत्रिणींना, आपल्या इतर अध्यायी विद्यार्थ्यांना पाठवून द्या, ते सुद्धा हा व्हिडिओ पाहतील. चला तर मग आजचा आपला हा प्रश्न पाहूया. तास क्रमांक 12मध्ये आपण हा प्रश्न पाहतोय आणि या प्रश्नासाठी काही माहिती दिलेली आहे. एस बिंदू एम बिंदूच्या उत्तरेकडे 8 किलोमीटर आहे. एस जी के ओ ई पुन्हा एम व्ही टी जी अशी काही बिंदूंची नावं दिलेली आहेत. अख्खा प्रश्न मी वाचत बसण्यात वेळ वाया घालवणार नाही. तुमच्याकडे सुद्धा वेळ कमीच आहे, कारण काही दिवसांमध्ये टेटची परीक्षा सुरू होणार आहे. म्हणून मी पुढच्या पीपीडीमध्ये जातो आणि याच्याबद्दल काही प्रश्नही विचारलेले आहेत. म्हणजे एकदा जर तुम्ही योग्य आकृती काढली आणि तुमच्याकडं आकृती तयार होऊन मग जर तुम्ही प्रश्नाची उत्तरं शोधायला लागला तर ते सोपं जाईल. तुम्ही थेट माहिती वाचून प्रश्नाचं उत्तर लिहू शकणार नाही, हे लक्षात घ्या. काय यांना कसं वाटतं की वरची माहिती वाचावी, खाली प्रश्न वाचावून मग उत्तर काढावं, तसं जमत नाही. त्यासाठी आपल्याला काहीतरी अशा उभ्या आडव्या रेषा काढाव्या लागतात आणि मग आपलं उत्तर मिळतं. या उभ्या आडव्या रेषा नेमकं काय काढायच्या ते कळण्यासाठी आपण थोडंसं पुन्हा पुढं जाऊयात. इकडं आपल्याला दिलेल्या माहितीवरून त्याचं इंटरप्रिटेशन म्हणतात त्याप्रमाणे विश्लेषण करून थोडंसं आपल्याला काही चित्र बनवावी लागणार आहे. चित्र बनवण्यापूर्वी एक नॉर्मल गोष्ट जी आपली आहे ती आपण कुठल्याही प्रकारचे दिशेचे प्रश्न सोडवताना ती करायचीच. त्यामध्ये काय करायचं की एकदम दिशा ज्या आहेत त्या आपल्याला क्लिअर कट माहीत पाहिजेत. याप्रमाणे एक आडवी रेषा काढायची, याप्रमाणे एक उभी रेषा काढायची. इथं एन म्हणजे नॉर्थ म्हणजे उत्तर दिशा असते. आपल्या उजव्या हाताची दिशा ती आपण पूर्व दिशा म्हणतो, डावीकडे आहे ती पश्चिम आणि खाली असते ती दक्षिण. याप्रमाणे 4 दिशा लक्षात ठेवल्या. पूर्व आणि दक्षिणच्या मध्ये आ लिहायचं म्हणजे आग्नेय, इकडं नैऋत्य, राजस्थानच्या बाजूला वायव्य आणि उत्तराखंडच्या बाजूला ईशान्य. याप्रमाणे ह्या उपदिशा पण लिहून घ्यायच्या. एकदा ह्या दिशा लिहून झाल्या की मग आपण दिलेल्या माहितीवरून काही चित्र बनवायला सुरुवात करायची. तर अशा प्रकारे तयार होऊ शकतात. यस बिंदू हा यम बिंदूच्या उत्तरेकडे 8 किलोमीटर आहे. म्हणजे जर तिथं आपण यस मानला तर इकडे वरच्या दिशेने 8 किलोमीटर वरती कोण असणार आहे, तो यस बिंदू हा यम बिंदूच्या उत्तरेकडे आहे. म्हणजे इथं हा तो यश बिंदू आहे. कुणाच्या उत्तरेला आहे तर तो आहे त्या यम बिंदूच्या उत्तरेला. म्हणून इथं जे आपल्याला लिहायचं होतं ते यम लिहायचं होतं. यश बिंदू हा यम बिंदूच्या उत्तरेकडे आहे. त्याचबरोबर जी बिंदू हा के बिंदूच्या 7 किलोमीटर उत्तरेला आहे. म्हणजे इथंही पुन्हा आपल्याला तशीच एक रेषा मिळणार आहे. आता या दोघांचा एकमेकांशी लगेच काही संबंध नाही, पण तो नंतर पुढे सापडणार आहे. के बिंदूच्या उत्तरेला 7 किलोमीटर कोण, हा जी बिंदू दिलेला आहे. आता हे यमचा जीचा काय संबंध आहे, यशजीचा काय संबंध आहे, तो पुढं दिलेला आहे. त्याचा आपला उत्तर विचार करायचा. म्हणजे पहिली 2 वाक्य आपण वापरली. पुढचं वाक्य असं आहे, ओ बिंदू हा आर बिंदूच्या उत्तरेला आहे. आता पुन्हा इथं येणार तो ओ बिंदू आणि इथं येणार तो आर बिंदू, कारण ओ बिंदू हा आर बिंदूच्या उत्तरेला आहे. म्हणजे अशा प्रकारे जर आपण चित्र काढायला सुरुवात केली, त्याचबरोबर पुढं काय म्हणलंय की तो ओ बिंदू हा यशच्या पूर्वेला आहे. यश पासून इकडे उजवीकडे ती पूर्व दिशा बरोबर मिळाली आपल्याला. के बिंदू हा आर बिंदूच्या 9 किलोमीटर पश्चिमेला आहे. म्हणजे इकडून पुन्हा इकडे जर आपण आलो तर हे 9 मिळणार आहे. याप्रमाणे आपण हळूहळू आकृती जर पूर्ण करत गेलो तर आपल्याला मिळणारी आकृती ही याप्रमाणे मिळणार आहे. म्हणजे इथं यम बिंदू, इथं जी बिंदू, इथं यस,
व्ही ओ आर आणि के याप्रमाणे आपल्याला तयार आकृती झाली. बरोबर आहे का चेक करून घ्या. टी बिंदू व्ही बिंदूच्या उत्तरेला 3 किलोमीटर आहे. बघा हा टी बिंदू ह्या व्हीच्या उत्तरेला 3 किलोमीटर. आता ही मागाशी जी आपली दिशा होती का नाही कुठली, याप्रमाणे ह्याला आपण नॉर्थ म्हणायचो ती. मग एकदा नॉर्थ सापडली की बाकी सगळ्या सापडतात. इकडं पूर्व लिहिलं की आपोआप त्याच्या विरुद्ध पश्चिम असते, नॉर्थच्या विरुद्ध साऊथ असते वगैरे, हे तुम्हाला माहीत झालेलं आहे. आता हे दिशा जर आपण वापरल्या तर मग आपण प्रश्नांची उत्तरं सहजपणे देऊ शकतो. तत्पूर्वी एकदा हे जे 15 लिहिलंय, तुम्ही म्हणाला बरं कुठं 15 दिलेलंच नाही की, पण ते 15 कसं आलं, ओ आणि आर मधलं अंतर 15 कसं आलं, तर त्यासाठी त्यांनी इथला हा 8 किलोमीटर आणि हा 7 किलोमीटर यांची बेरीज करून मग ते 15 आलेलं आहे. तसंच अजूनही काही ठिकाणी काही आकडे येणार आहेत, ते तर कसे आले ते आपण त्या वेळेला बघूयात. चला पुढे जाऊयात, प्रश्न बघू आता. त्यातला पहिला प्रश्न असा होता, खालीलपैकी कोणते बिंदू उभ्या रेषेत आहेत. आता बघा पहिला पर्याय के आर एम, इथं के आहे, इथं आर आहे आणि इथं यम आहे. तर हे तीनही बिंदू उभ्या रेषेत नाहीत. टी व्ही के, इथं टी, इथं व्ही आणि इथं के, हे मात्र तीनही बिंदू एकाच उभ्या रेषेत दिसत आहेत. टी व्ही के. एस एम जी सुद्धा उभ्या रेषेत नाहीत. टी ओ के सुद्धा उभ्या रेषेत नाहीत. त्यानंतर एस आणि जी मधील सर्वात कमी अंतर किती. एस आणि जी मधलं सर्वात कमी अंतर म्हणजे ही काढलेली तिरकी रेषा, आणि ही तिरकी रेषा जी आहे ती या पद्धतीनं इथं 8, इथं 6, इथं एस लिहिलंय, इथं यम लिहिलंय आणि इथं जी लिहिलंय. आपला तो नेहमीचा आवडता गणितज्ञ कोण, पायथागोरस. त्याचा जर आपण वापर केला तर आपल्याला एस जीचा वर्ग म्हणजे कर्णाचा वर्ग बरोबर उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज म्हणजेच 64 अधिक 36 म्हणजे हे आलं असतं 100. एस जीचा वर्ग आहे तो 100 आहे. वर्गमूळ जर घेतलं तर एस जी बरोबर किती येणार आहे, 10 येणार आहे. म्हणून इथं जे उत्तर होतं एस आणि जी मधील सर्वात कमी अंतर किती असेल तर ते असेल 10 किलोमीटर, जे की इथं सुद्धा तुम्हाला तुटक रेषेने दाखवलेलं आहे. अशाच पद्धतीने विचार करून उत्तर काढावे लागतात. प्रश्न क्रमांक 3 आहे, के बिंदूपासून टी बिंदू किती अंतरावर आणि कोणत्या दिशेला आहे. बघा मग कुठे की हा इथं के दिसतोय आणि टी कुठे, इथं वरती टी आहे. आता या टी पासून के पर्यंतचं अंतर जर मोजायचं झालं तर हे 3 अधिक हे 8 आणि अधिक हे 7 म्हणजे 7 आणि 3 10 आणि 8 18 आणि 18 किलोमीटर अंतर तर नक्की झालं. म्हणजे पर्याय क्रमांक 1 किंवा 2. आता त्यातलं कुठल्या दिशेला आहे, टी बिंदू कोणत्या दिशेला आहे. के पासून जर आपण टी कडे जायचं म्हणलं तर उत्तरेकडे जावं लागतंय. म्हणजे उत्तरेकडे 18 किलोमीटर असं जे उत्तर दिलंय ते या ठिकाणी बरोबर आहे. आकृती याला तयार झाली की नाही की आपल्याला सगळी उत्तरं सहजपणे मिळणार आहेत. खालीलपैकी कोणते बिंदू आडव्या रेषेत आहेत. तर या ठिकाणी तुम्हाला दिसतं एस व्ही आणि ओ. इथं पहा एस, इथं व्ही आणि इथं ओ, याप्रमाणे हे आडव्या रेषेत आहेत. एकदा आकृती काढली की आपल्याला 5 मार्क नक्की मिळणार आहेत. म्हणून आकृती नीट काढायची. बिंदू एस पासून बिंदू ओ किती अंतरावर आहे. कुठं गेला एस, हा इथं एस दिसतोय आणि हा इथं ओ दिसतोय, मध्ये काहीच अंतर नाही. इथं 9 लिहिले, हा 6 इथं वरती येणार आहे. म्हणजे 9 आणि 6 झाले 15. 15 तर 3 ठिकाणी दिसतंय, पण तो कुठल्या बाजूला आहे, ओ बिंदू कुठल्या बाजूला आहे. एस पासून जर आपण ओ कडे जायचं म्हणलं तर पूर्वेला जावं लागतंय. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 ज्याच्यामध्ये लिहिले का नाही पूर्वेकडे 15 किलोमीटर, तो पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. म्हणजे या पद्धतीनं आपल्याला पुढं जावं लागतं आणि उत्तर मिळतात. याच चॅनलमध्ये अनेक व्हिडिओ ज्या प्रकारचे आहेत ते तुम्ही जाऊन पहा. होणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला माझ्याकडून मनापासूनच्या शुभेच्छा. धन्यवाद.